नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर सचिन सरदेसाई, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध. आपण भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ या अनुषंगाने चर्चा करत आहोत. कालच्या व्याख्यानामध्ये आपण भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाची उद्दिष्टे पाहिलेली आहेत. सर्वसाधारणपणे सहकारी क्षेत्रातील राज्य पातळीवरती कार्य करणाऱ्या सर्व संस्था या संघाच्या सभासद असतात आणि राज्य सहकारी संघ, केंद्रशासित प्रदेशांचा सहकारी संघ, राज्य सहकारी बँका, राज्य सहकारी खरेदी विक्री संघ, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका, राज्य सहकारी ग्राहक संघ, राज्य नागरी सहकारी बँका व पतपुरवठा संघ, बहुराज्यीय सहकारी संस्था व इतर राज्यस्तरीय सहकारी संघ या संस्थेचे सभासद आहेत. याशिवाय सहकारी क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील इतर संघसुद्धा या संस्थेचे सभासद आहेत. भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ ही सहकारी क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरची संघटना असून सर्व राज्यांचा सहकारी संस्थांचा हा संघ आहे. सहकारी क्षेत्रामध्ये अनेक बदल घडून आलेले आहेत. त्या अनुषंगाने सहकारी क्षेत्र अधिक अद्ययावत करण्यासाठी आणि अधिक कार्यक्षम करण्यासाठी विविध घटकामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ हा सहकाराच्या शिक्षण आणि प्रशिक्षण या घटकावरती अधिक नियोजन करून सहकाराचं शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं संयोजन करणं आणि सहकारी तत्त्वांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम या भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ करीत असतो. त्या दृष्टिकोनातून विविध सहकारी संस्थांच्या कार्यात योग्य समन्वय साधणे, विकासाच्या योजना, संशोधन कार्य, त्याचबरोबर प्रसिद्धी आणि सहकारविषयक कार्यशाळा आणि परिषदा आयोजन करण्याचं काम देखील भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ करीत असल्याचे आपणास दिसून येते. आज आपण व्याख्यानामध्ये भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाचे कार्य आहेत त्या कार्यांचा वहापोह करणार आहोत. भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ हा आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काही प्रमुख कार्ये करीत असतो. ती पुढीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये पहिला आहे सहकारी चळवळीला उत्तेजन. राष्ट्रीय सहकारी संघ सहकारी चळवळीला उत्तेजन देण्याचं कार्य करतो. तसेच सहकारी चळवळीला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी उपाय योजत असतो. सहकारी चळवळ अधिक गतिमान व्हावी, कार्यक्षम व्हावी आणि सहकारी चळवळ भारताच्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये पोचावी आणि सहकार्याच्या माध्यमातून ग्रामीण विकासाबरोबरच नागरी विकास ही व्हावा. थोडक्यात सहकारी चळवळीच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सहकारी संघ या सहकारी चळवळीला उत्तेजन देण्याचं कार्य करतो. त्यानंतर आहे शिक्षण आणि प्रशिक्षण. सहकारी संस्थांना सहकाराचे शिक्षण व प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी उपलब्ध व्हावेत व त्यांची व्यवस्थापकीय कार्यक्षमता वाढावी या उद्देशाने ही संस्था सहकाराचं शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करते. सहकारी चळवळ अधिक गतिशील करायची असेल, त्याचबरोबर सहकारी चळवळीचा विकास करायचा असेल तर सहकारी संस्थातील जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना सहकार्यविषयक शिक्षण आणि प्रशिक्षण दिल्यास सहकार्याच्या विविध योजना या सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत, त्याचबरोबर सहकारी संस्थांच्या सदस्याबरोबर, त्याचबरोबर अधिकाऱ्यांना त्या अधिक चांगल्या प्रकारे
समजून सांगू शकतील या दृष्टिकोनातून सहकारी संस्थांना सहकार्याचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याचे कार्य भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ करीत असतो. त्यानंतर आहे संशोधन विभाग. ही संस्था सहकारी चळवळीचा प्रामुख्याने अभ्यास करीत असते. त्यातील विविध समस्या, त्रुटी विचारात घेऊन त्या त्रुटी कशा दूर करता येऊ शकतील याविषयी उपाययोजना आखते. यासाठी भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाकडे विशिष्ट असा स्वतंत्र संशोधन विभाग आहे. या संशोधन विभागामार्फत सहकारी संस्थांचा अभ्यास करून सहकारी संस्थांना येणाऱ्या समस्या काय आहेत हे जाणून घेऊन त्यावरती काय उपाय करता येऊ शकतील या दृष्टिकोनातून सर्व सहकारी संस्थांना मार्गदर्शन करण्याचं काम करतो. विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा देखील संशोधन विभाग हा अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करीत आहे. त्यानंतर आहे योग्य समन्वय. देशातील विविध सहकारी संस्थांच्या कार्यात समन्वय साधून एकात्मिक विकासाला चालना देण्याचं कार्य ही संस्था करते. देशात ज्या विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत त्या संस्थांना एकत्रित घेऊन त्यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून सहकाराअंतर्गत सहकार या तत्त्वाचं पालन करण्याचा प्रयत्न करीत असते. त्या दृष्टिकोनातून भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ हा देशातील विविध सहकारी संस्थांच्या कार्यामध्ये योग्य समन्वय साधण्याचं कार्य करीत आहे. त्यानंतर आहे आकडेवारीचे संकलन. ही संस्था सहकार्यविषयक माहिती त्याचबरोबर सांख्यिकीय माहितीचे संकलन करते आणि त्यास प्रसिद्धी देण्याचे कार्य करते. सहकार्यविषयक जी माहिती आहे त्या माहितीमध्ये पतपुरवठा करणाऱ्या संस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांची सांख्यिकीय माहिती घेऊन त्यांच्या प्रगती यामध्ये विशद केलेली असते. सहकारी चळवळ किंवा सहकार्यविषयक सांख्यिकीय माहितीच्या आधारे सहकारी चळवळीची प्रगती कशी झालेली आहे किंवा त्यामध्ये काही अडचणी आहेत का यासंबंधीची माहिती देखील या आकडेवारीच्या माध्यमातून मिळत असते. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ हा सहकार्यविषयक माहिती त्याचबरोबर आकडेवारीचे संकलन करण्याचे कार्य देखील करीत असतो. त्यानंतर आहे जनतेचा सहभाग. सहकारी चळवळीचा अधिक चांगल्या रीतीने जर प्रसार करायचा असेल, सहकाराची तत्त्वे जनमानसात रुजवायची असतील तर सहकारी चळवळीमध्ये सामान्य जनतेचा सहभाग अपेक्षित आहे. देशभरात सर्वत्र सहकारी चळवळीचा प्रसार करणे व सहकारी चळवळीत सामान्य जनतेला सहभागी करून घेण्याबाबत ही संस्था प्रयत्नशील असते आणि सामान्य जनतेला सहकाराच्या चळवळीमध्ये समाविष्ट करून घेण्याचं काम देखील ही संस्था करीत असते. त्यानंतर आहे सहकारी चळवळीचे नेतृत्व. भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ हा सहकारी क्षेत्रातील राज्य पातळीवरती कार्य करणाऱ्या सर्व संस्था या संघाच्या सभासद असल्याने मग त्या पतपुरवठा सहकारी संस्था असतील अथवा विविध कार्यकारी सहकारी संस्था असतील, या संस्था या भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या सभासद असल्यामुळे ही संस्था अखिल भारतीय पातळीवरती सहकारी चळवळीचं नेतृत्व करत असते. प्रामुख्यानं सहकाराचा विकास, सहकाराची प्रगती, सहकार चळवळीमध्ये येणाऱ्या समस्या आणि त्यावरती उपाययोजना आखण्याचं काम देखील भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ करत असल्याने हा भारतातील अखिल भारतीय पातळीवरती सहकारी चळवळीचे नेतृत्व करणारा संघ म्हणून काम करत असतो. त्यानंतर आहे सहकारी संस्थांच्या समस्या. सहकारी संस्थांच्या समस्या समजून घेणे, त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे व एकंदरीत सहकारी संस्थांच्या विकासाला चालना देण्याचे कार्य ही संस्था करीत असते.
सहकारी पतपुरवठा संस्थांच्या समस्या असतील, त्याचबरोबर विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या समस्या असतील, या समस्या जाणून घेऊन त्या समस्या दूर करण्यासाठी काय उपाययोजना आखता येऊ शकतात आणि त्या उपाययोजना करण्याचं काम देखील भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ करत असतो. त्यानंतर आहे अंतर्गत व्यापाराला प्रोत्साहन. सहकारी संस्थांतर्गत होणाऱ्या व्यापाराला प्रोत्साहन देणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधित्व करणे ही कार्यसुद्धा या संघामार्फत केली जातात. सहकारी संस्थांतर्गत होणारा जो व्यापार आहे तो व्यापार महत्त्वाचा असून त्या सहकारांतर्गत सहकार या तत्त्वाशी तो निगडीत आहे. त्या दृष्टिकोनातून सहकारांतर्गत असणाऱ्या विविध संस्थांचा योग्य समन्वय साधून त्यांच्या अंतर्गत व्यापाराला प्रोत्साहन देण्याचं कार्य भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ करीत असतो. या व्याख्यानाबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.